महाराष्ट्रातला ओबीसी समाज बी आंबेडकरवाद्यांबरोबर आलाय आणि ओबीसी समाजाला कळालंय की हे जे आंदोलन आहे आंबेडकरी आंदोलन फुल्यांपासून सुरू झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात रक्ताचं नात्याचं जातीचं आंदोलन नाही, नीतीचं आंदोलन चालतं. त्याच्यामुळं महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे. ते एकाच बापाचे आहेत. त्याच्यामुळं बहुजन समाजाने इथं येणारे हे जे आहेत ना क्राऊड, यांनी बी एक लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या माझ्या बापाची 4-4 लेकरं बिगर औषधाची गेलेली आहेत, बिगर औषधाची मेलेली आहेत. कमीत कमी रमाईचा त्याग डोळ्यासमोर ठेवा, डोक्यात बाबासाहेबांचं कष्ट ठेवा आणि आपल्या माणसाला, आपल्या पक्षाला एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे बहुजन समाज पार्टी, तिला सत्तेवर आणा. जय बसपाचे काळूराम चौधरी या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेले आहेत. जय भीम. बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत. त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही तिथं संघर्ष करतो. आणि विशेष माझ्या पुरीचं लीड आहे 500, माझ्या पुरीचा प्रभागाचा नंबर 14 आणि पेशव्याईला मतं पडल्यात माझ्या पुरीच्या विरोधात 60. अच्छा. डिपॉझिट जप्त करून आलोय. नगराध्यक्ष पदाचा बी बीजेपी आणि शरद पवारांच्या पार्टीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलंय. 2 नंबरला मी राहिलो आणि 1 नंबरला निश्चित येणार आहे. आज तुम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आले आहात. बारामती हत्ती फिरवलाय, परंतु त्या हत्तीचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय. बहुजन समाज पार्टीचं हे कार्य अतिशय उत्कृष्टपणे दिसून आलेलं आहे आणि बहुजन समाज आणि दलित समाज, फुले शाहू आंबेडकरांचा चळवळ ही मोठ्या प्रमाणात उदयाला येत आहे. आपल्याकडे या दृष्टिकोनातून पाहिलं जाते, काय सांगाल? महाराष्ट्रातला ओबीसी समाज बी आंबेडकरवाद्यांबरोबर आलाय आणि ओबीसी समाजाला कळालंय की हे जे आंदोलन आहे आंबेडकरी आंदोलन फुल्यांपासून सुरू झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात रक्ताचं, नात्याचं, जातीचं आंदोलन नाही, नीतीचं आंदोलन चालतं. जर जातीचं आणि रक्ताचं आंदोलन चाललं असतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सोका महाराला गुरु मानलं असतं, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानलं नसतं. त्याच्यामुळं महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे. महाराष्ट्रात आणि देशात फुले शाहू आंबेडकरांच्या 108 वर्षाच्या संघर्षाच्या जोरावर मान्यवर कांशीराम साहेबांच्या आणि बहीण कुमारी मायावतीच्या विचारावर आकाश आनंद साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवणार आहे आम्ही. तुम्ही बारामतीत हत्ती फिरवलाय, परंतु आज पुणे आणि मुंबई जर पाहिलं तर विरोधी पक्ष हा कुठे दिसत नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट हे एकत्र काम करायला लागलेत, काय सांगाल याबद्दल? हे सगळे एका बापाचेच आहेत, एकाच बापाचे आहेत, फक्त त्यांच्या आया वेगवेगळ्या आहेत. नाहीतर एकाच बापाचे आहेत. त्याच्यामुळं बहुजन समाजाने इथं येणारे हे जे आहेत ना क्राऊड, यांनी बी एक लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या माझ्या बापाची 4-4 लेकरं बिगर औषधाची गेलेली आहेत, बिगर औषधाची मेलेली आहेत. कमीत कमी रमाईचा त्याग डोळ्यासमोर ठेवा, डोक्यात बाबासाहेबांचं कष्ट ठेवा आणि आपल्या माणसाला, आपल्या पक्षाला एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे बहुजन समाज पार्टी, तिला सत्तेवर आणण्यावरती समाजाने विश्वास ठेवायचा आहे. विचारधारा ही सर्वश्रेष्ठ आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर जर आपण एकसारखा संघर्ष करत राहिलो तर आपण निश्चित विजय प्राप्त करतो. आपल्या अखंड हिंदुस्थानावर ज्या मुघलांनी राज्य केलं, ज्या मुघलाच्या चपल्या, औरंगजेबच्या चपल्याचा लंडनला निलाव झाला, त्या चपल्या, एक चप्पल 350 करोड, 2 चपल्या 700 करोडला विकल्या गेल्या होत्या. त्या मोगलांच्या वंशजात मोदीची 1400 रुपयाची पेन्शनवर जगतात. त्याच्यामुळे पवारांचं बी साम्राज्य काही मोठं नाही, मोगलांपेक्षा तर मोठं नाही. जर मोगलांचा 700 करोड रुपयाला चपले विकत असतील आणि त्यांचे वंशज 1400 रुपयावरती मोदीच्या जगत असतील तर निश्चितपणे आपण 100 पैकी 85 आहे. भाईचारा बनवा आणि देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता बहुजन समाजाच्या हातामध्ये येते. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, शासन करते जमात. संघमित्र, काय सांगाल? नवीन नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून तुम्ही आलात, काय वाटतंय तुम्हाला?
मला इतकंच सांगायचंय की हा जो क्राऊड बघताय ना तुम्ही, त्यांना पण कळालंय आता की परिवर्तनाची गरज आहे. आणि बारामती तो सिर्फ झाकी है, दिल्ली अभी बाकी है. दिल्लीवर पण निळा लागणारच लवकरच. त्यांची नव्हती, ही आपल्या सर्वांची होती. फुले शाहू आंबेडकरांची होती. जे महात्मा फुले यांनी जे आंदोलन चालू केलं ते शाहू महाराजांनी चालवलं, तेच पुढे आंबेडकरांनी चालवलं. त्यामुळे ही त्यांची किंवा माझी नव्हती, ही आपली चळवळ होती. आणि मला वाटतं तीच चळवळ आता लोकांना कळायला लागली. ते लोक जितक्या आपुलकीने आम्ही त्याला म्हणतो की आमची चळवळ आहे, ते लोक तितक्याच आपुलकीने आता म्हणायला लागले होते की ती आमची चळवळ आहे. त्यामुळे लोकांना परिवर्तन हवंय आणि बीएसपी नेहमी परिवर्तनच देते. आम्ही म्हणतो की परिवर्तन की लहर लाई है, भीमराज की बेटीने लाई. आपर्यंत मी फक्त काळूराम शास्त्रींची लेख होती, पण जेव्हापासून निकाल आला तेव्हापासून मी समस्त भारत देशाची लेख आहे. आणि आज मी माझ्या किंवा आपल्या सगळ्यांच्या वंशजांना जे 500 शूरवीर होते त्यांना मानवंदना द्यायला आलेले. कारण की जो बारामतीचा जो संघर्ष होता, त्यांनी एक स्वातंत्र्याची लढाई लढली होती पेशव्यांविरुद्ध, आणि आम्ही एक संघर्षाची किंवा स्वातंत्र्याची लढाई लढत होतो मनुवादांविरुद्ध, प्रस्थापितांविरुद्ध. आणि आज ह्या वर्षी किंवा गेल्या वर्षी आम्हाला ते यश मिळालं. त्यामुळे तीच आमच्याकडून त्यांना एक मोठी मानवंदना. जय भीम, जय भारत. धन्यवाद. जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.